नमस्कार. आम्ही सारे खवईच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या काय चालू आहे? करेक्ट, नवरात्र चालू आहे. आणि नवरात्र म्हटलं आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पहिलं दांडिया. करेक्ट. मी सुद्धा सॉलिड खेळायचा दांडिया. काय मजा यायची. मलाच खूप जास्त मजा यायची. नंतर मग बंदच झालं. म्हणजे एका वर्षात अचानक बंदच झालं. म्हणजे झालं काय माहितीये की मी उत्तम नसतो, म्हणजे नाचतात काही प्रॉब्लेम नाहीये, पण व्हायचं काय, मी खूप लोकांच्या हातावर फटके म्हणजे मारायला लागलो. म्हणजे चुकून, हो, मुद्दामून कोण कशाला मारेल, म्हणजे चुकून असे मारले. मग नंतर झालं काय की डान्स म्हणजे करता करता अतिशय शिस्तबद्धपणे मी बेशिस्त नाचायला लागलो. मग खूप लोक पडायला लागले. मग बाहेरच काढला मला, म्हणजे आजीवन बंदी माझ्यावर. हो. आणि दुसरं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंगाली लोकांची दुर्गा पूजा आणि आपली महालक्ष्मी. काय मजा असते. म्हणजे सगळीकडे साजरा व्यवस्थित करतात, सण साजरा व्यवस्थित करतात. म्हणजे अगदी उपवासाचे पदार्थ सुद्धा असतात. अहो, काही ठिकाणी तर चक्क नॉनव्हेज सुद्धा असतं. आज खास मी तोच बेत आखलेला आहे. म्हणजे अगदी इथे दांडिया वगैरे खेळता येणार नाही, पण उपवासाचे खास पदार्थ काय करता येतील याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी एका पाहुण्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मंजिरी कुलकर्णी. बरं, आपण कुठे राहता मंजिरी ताई? मी पुण्याला राहते. पुण्याला कुठे? औंधला. पहिल्यापासून पुण्यामध्येच तुम्ही? हो, पुण्यामध्ये. म्हणजे शाळा? हो, मी बॉर्न पुणेकर. बरं, तुमचा आवडता विषय कुठला होता शाळेत असताना? आपण जरा शाळेतून मग इथे येऊ पुढे. संस्कृत. का हो, म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट होता म्हणून का मुळात? नाही, असं नाही, मला माहित नाही, मला आवड होती त्याची. बरं. पुढे मी संस्कृत मध्ये सेमी केलं. बरं. आणि मग नंतर काय केलं पुढे? मी आता डेक्कन कॉलेजमध्ये नोकरी करते. बरं. आणि विषय कुठला? संस्कृत. अरे वा. डेक्कन कॉलेजमध्ये अजूनही संस्कृत शिकवतात म्हणजे? हो, पण डेक्कन कॉलेजचं एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे डिक्शनरीचं, म्हणजे संस्कृत इंग्लिश डिक्शनरी एन्सायक्लोपीडिक, त्यात मी काम करते. क्या बात आहे. क्या म्हणजे एक तुम्ही खूप मोठं आणि वेगळं काम करताय. हो. ही आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे. आणि मुळात मुख्य मला आनंद झाला तुम्ही इथे आलात आणि वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहात. आपण किचनकडे जायचं का? या. आमच्या खवयेनं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी आज एक उपासाचा आणि 2 धान्य फराळाचे पदार्थ दाखवणार आहे. धान्य फराळ म्हणजे काय हो? धान्य फराळाचा अर्थ असा आहे की धान्य भाजून पदार्थ करायचे. ओके. आपण आज पहिल्यांदा काय बघतोय? आपण वऱ्याच्या तांदूळाचा नारळी हलवा आधी करतोय. ओके. मला सांगता काय काय? वऱ्याचे तांदूळ अर्धी वाटी, 1 वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, 4 चमचे अळीव ते नारळाच्या पाण्यात भिजवले. बरं. नारळाचं पाणी जर फारसं निघालं नाही तर दुधात भिजवलेले चालतात. तूप, हे दूध शेवटी आपल्याला थोडंसं शिजवायला घालायला लागणार आहे. वेलदोडे आणि लवंगा आणि हे नारळाचे काप शेवटी गार्निश करण्यासाठी. आणि हे ड्रायफ्रूटचे आपल्याला तोंडात टाकायला उभं. चला, साहित्य तर लक्षात घेतलेलं आहे. आता कृतीकडे जायचं. पहिल्यांदा काय करायचं? इथे 2 पॅन आपण तापत ठेवले आहेत. काय करायचं पहिल्यांदा? आपण आधी तूप घेऊया. ओके. किती घ्यायचं? 2 चमचे. त्याच्यात आपण वेलदोड्याचे दाणे आणि लवंगा घालूया, म्हणजे ह्याची फोडणी. ओके. लवंगा किती? 4. बस. आणि आता हे धुवून वाळवलेले तांदूळ आहे, ते आपण त्याच्यात भाजणार आहोत. हे एवढे बारीक तांदूळ कसे काय? असेच असतात वऱ्याचे तांदूळ. हा, वऱ्याचे तांदूळ. विसरलंच होतो मी काय करतोय ते. घालू? हो, चालेल. आता हे आपण चांगले भाजून घेणार आहोत. आता हे झालंय गुलाबी. आता काय करायचं? आपण त्याच्यात गरम पाणी घालूया. ओके. साधारण 2.5 ते 3 पट पाणी घालून हे शिजवायचं. म्हणजे ते व्यवस्थित शिजतं.
आता पलीकडे हे आहे त्याचं काय ह्याचं काय? ह्याच्यात आपण आता तो नारळ घेऊया. हा. त्याच्यात अर्धी वाटी गूळ, ही गुळाची पावडर हा तेच मिळते बाजारात, ती काय तुम्ही हो करून घ्या. नाही गुळाची पावडर मिळते, कणक गुळाची पावडर मिळते. हे आता काय करून घेणार आपण? हे आपण गरम करायचं. हो चालेल. हे आता गूळ विरघळेल, ह्याच्यातच आपण ते अळीवही घालूया. हे मी 4 चमचे अळीव नारळाच्या पाण्यात भिजत घातलेत. बर, 4 चमचे एवढं झालंय? हो, ते खूप फुगतात. बर, शिजेस्तोवर आपण हेही एकीकडे शिजवणार आहोत. सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता आपण हे दोन्ही शिजलं की एकत्र करणार आहोत. हे झालं आता शिजलेलं आहे. ओके. त्याच्यात आपण हे ड्रायफ्रुट्स घालूया. ओके. आणि आता ते ह्याच्यात घालायचं. हा, हे व्यवस्थित झालं ना? हो व्यवस्थित झालं. आणि वाऱ्याचे तांदूळ खूप फुगतात, म्हणून आपण आणखीन थोडंसं दूध घालून ते शिजवूया, म्हणजे ते चांगले सॉफ्ट होतील. दूध किती घालायचं बघा? बस. हे म्हणजे सगळं पौष्टिकच आहे हो. अजून आपल्याला हे आता हे राहिलं ना शिल्लक? हो. जणू काही मला माहीतच नव्हतं. ओके. परत झाकण आपण थोडंसं झाकण ठेवूया. 1-2 मिनिटं त्याला वाफ येऊ दे. ते ऍक्च्युली सगळं दोन्ही शिजलेलं आहे, फक्त दोन्हीची चव नीट मिक्स होईल आपण पुन्हा एक वाफ आणली की. बरोबर. आणि हे झालं तर ते काय तुमचं? ते हे मी काही नाही, त्याची मूद जशी आपण घालतो तसं ह्याच्यात गार्निश करण्यासाठी ते आणलंय. हे झालं तर हे ह्याच्यात घालायचं आणि ते उलट केलं की आपण गार्निश करायला हे नारळाचे काप, त्याचं डिझाईन असं केलं खाली, आणि ह्याच्यावर ते सगळं घालायचं आणि उलट करायचं. फर्स्ट क्लास. मधल्या पानावर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, महत्वाचं आहे. वऱ्याच्या तांदळाचा नारळी हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी भिजवलेले वरी तांदूळ, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, 4 चमचे नारळाच्या पाण्यात भिजवलेले अळीव, तूप, नारळाचं दूध, वेलची, लवंग, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये वेलची आणि लवंगा परतून घ्याव्यात. भिजवून वाटलेले वरी तांदूळ आणि नारळाचं पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये 1 वाटी ओलं खोबरं, गुळाची बारीक पावडर आणि अळीव एकत्र परतून सारण करून घ्यावं. शिजवलेला वरी तांदळाचा भात, ड्रायफ्रुट्स आणि अळीव खोबऱ्याचं सारण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये दूध आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून हलवा वाफवून घ्यावा.